नेट वगैरे बंद आहे तरी पण व्हिडिओ मध्ये बंद होत असतो. युरोपीय चित्रशैली या मुद्द्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. मग पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकारांच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. बघा, सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचा चित्र कोणी काढलेले होते? स्कॉटिश चित्रकार. स्कॉटिश मिशनऱ्यांच्या काही शाळा होत्या, म्हणजे ते ब्रिटिशांच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा होत्या. त्यातून एका चित्रकारानं काय काढलेले होते? मराठ्यांचा सवाई माधवराव यांचं चित्र काढलेलं. हे चित्र इतकं व्यवस्थित आहे की आत्ताचं पेंटिंग पण एवढं व्यवस्थित असणार नाही, आपल्या कॅमेरेमध्ये काढलेलं चित्र पण इतकं व्यवस्थित आपल्याला दिसणार नाही. तेवढे व्यवस्थित त्यांनी चित्र त्यावेळेला काढलेलं आपल्याला दिसून येतो. बघा, नंतर पुण्यातील शनिवारवाडा तुम्हाला माहित आहे. ज्यांनी प्रवास केलेला असेल, शनिवारवाडा आता राखून जाळून खाक झालेला आहे. शनिवारवाडाशी संबंधित असलेला एखादा सिनेमा आहे बघा, कुठला आहे? शनिवारवाडाचा संबंधित असलेला एक सिनेमा आहे, आठवतंय का कोणाला? बाळाजी विश्वनाथांचा आहे. सिंगापूर सिंगा ते गाणं असलं सिनेमा, बाजीराव मस्तानी. हा, बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानी सिनेमा हे कुठं झालेला आहे? शनिवारवाड्यातच झालेला आहे. बाजीराव कुठे होते त्यावेळेला राहायला? शनिवारवाड्यामध्ये होते. मग सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स हा कोण होता? एक चित्रकार होता. त्यांनी काय केलेलं आहे? सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचा चित्र त्यांनी काढलेला आहे. अशा प्रकारे चित्रकारांच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आलेली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचं चित्र काढलेलं आहे. आता तुम्ही ते छायाचित्रात पाहिलेलं आहात. मग वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार होते. त्यांचं नाव काय होतं? गंगाराम तांबट असून यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवे. त्यांनी वेरूळ कारले येथील लेण्यांची चित्रे काढलेली आहेत. वेरूळ कारले हे कुठे आहेत? औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत, महाराष्ट्रातील. तिथील चित्रे सुद्धा त्यांनी काढलेली असून त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. कुठले? गंगाराम तांबट यांचे चित्र. आणि त्याशिवाय वेरूळ कारले येथील लेण्यांची चित्रे सुद्धा त्यांनी काढलेली असून त्यांची काही चित्रे कुठे आहेत? अमेरिकेतील येल विद्यापीठातील येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन करून ते ठेवलेले आहेत. अशा प्रकारे चित्रवस्तूची हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचं विशेष वैशिष्ट्य समजले जात असून मुंबईत सन 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून काय झालेले अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आलेले आहेत. नावारूपाला येणं म्हणजे याचा अर्थ काय? प्रसिद्धीस येणं. म्हणजे मुंबईत काय झालेलं होतं? 1857 मध्ये स्थापन झालेल्या स्कूलचं नाव काय होतं? जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री. तिथं काय चित्रकारांना प्रशिक्षण दिलं जात होतं, म्हणजे ट्रेनिंग द्यायचे. आणि त्यामध्ये पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार हे प्रसिद्धीस आलेले आहेत, म्हणजे नावारूपाला आलेले आहेत. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलेलं आहे. पण त्यातले पेस्तनजी बोमनजी यांनी काय केलेलं आहे? अजिंठा लेण्यातील चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचं त्यांनी काम केलेले आहे. पुढचा आहे मुद्दा शिल्पकला. शिल्पकलाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर शिल्पकला त्रिमितीय असते. तर उदाहरणार्थ मूर्ती म्हणा, पुतळा म्हणा, कला पूर्ण भांडी म्हणा आणि वस्तू. शिल्पे ही काय केले जातात? कोरली जातात. शिल्प म्हणजे काय? दगडात कोरलेले कलाला आपण काय म्हणतो? शिल्पकला. घडवलेले कोरलेले कलाला आपण काय म्हणतो? शिल्पकला. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा काय केला जातो? उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणी हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे.
म्हणजे वेरूळ येथील कैलास लेण्या काय आहे, मोठं असं काय आहे, तो एक पर्वत आहे, पठार आहे. सह्याद्रीच्या पर्वताखाली अजिंठा वेल्लोरा पण म्हणतो आपण, तिथं पण काय आहे, दगडामध्येच ते अनेक रूम खोल्यासारखे लेण्या खोदलेल्या आहेत, ते पण अखंड दगडातच कोरलेला आहे. मग ही अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र ही भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह मानलं जातं. हे अशोक शिल्पकला काय आहे, राष्ट्रीय मानचिन्ह आहे. हे तुम्ही छायाचित्रामध्ये अशोक स्तंभ या नावाने दिलेले पाहू शकता. लोक शिल्पकला शैलीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा काय आहे, अश्मयुगीन काळातली प्राचीन असून दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याची किंवा अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. हडप्पा संस्कृती माहिती आहे आपल्याला, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो, सिंधू संस्कृती म्हणतो. तेव्हापासून काय आहे, कुठल्यातरी धर्माच्या कारणास्तव एखाद्या मूर्तीची पूजा करायचं आणि नंतर त्याचं विसर्जन करण्याची पद्धत हे प्राचीन भारतापासूनच आपल्याला माहित आहे. त्यामध्ये आपण काय म्हणतो, गाईचं बैल वगैरे तयार करून त्याची पूजा करत असतो, किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशची मूर्ती तयार करून सुद्धा शेवटी त्याचं आपण काय करत असतो, विसर्जन करत असतो. उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती म्हणा, गौरीचे मुखवटे म्हणा, बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल म्हणा, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब म्हणा, विरगळ म्हणा, आदिवासी घरातील साठवणीच्या मातीच्या कोट्या म्हणा, इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची काय देतात, आपल्याला साक्ष देतात. पुढचं आहे अभिजात शिल्पकला शैलीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर संस्कृतीमधील हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचे हे काय आहे, एक प्रकारे आपल्याला साक्ष देतात. त्या काळची मुद्रा म्हणा किंवा दगडी म्हणा, मग कांस्यपुत्रा म्हणा, मुद्रा म्हणजे त्यांची नाण्या वगैरे म्हणजे आयताकृती वगैरे होत्या, त्या दगडी होत्या. आणि कांस्यपुत्रे ह्याची हे किती हजार वर्षापूर्वीची होती, जवळजवळ 5000 वर्षे इतके प्राचीन असून भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची ती काय आहेत, एक प्रकारे साक्ष देत असून मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे असं मानलं जातं. म्हणजे मौर्य साम्राज्याच्या काळातील महत्वपूर्ण सम्राट कोण होता, सम्राट अशोक होता. त्यांच्या काळातील म्हणजे मौर्य हे काय आहे, एक राजघराण्याचं नाव असून सम्राट अशोक हा त्यांचा प्रमुख राजा असून त्यांच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला काय झालेलं आहे, खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे असं मानलं जातं. तर मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम सम्राट अशोकाच्या काळातच उभारला गेला होता. त्यांच्यावरील देवण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असं सुद्धा मानलं जातं. मग भारतातील शिल्पकलेचा विकास हा नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला बाहरूद येथील स्तूपांवरील शिल्पांद्वारे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झालेला आहे. म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार सम्राट अशोकाच्या काळात झालेला आहे. मग सम्राट अशोकाला सुरुवातीला काय म्हटलं जातं, चंडाशोक म्हणायचे. म्हणजे खूप काही युद्ध त्यांनी केलेले होते. नंतर त्यांनी कलिंग नावाचं एक युद्ध केला. कलिंग त्यावेळेचं कलिंग म्हणजे आताचं काय आहे, उडीसा हे राज्य आहे. युद्ध केल्यानंतर इतकं रक्तपात होतो ना त्यावेळेला, युद्धामध्ये जरी सम्राट अशोक जिंकला तरी त्या राज्यामध्ये फक्त वयस्कर आणि लहान मुलेच राहिले होते आणि विधवा स्त्रियाच राहिलेल्या होत्या. एकही लोक म्हणजे पुरुष तिथं बघायला मिळत नव्हते. त्यामुळे अशोकाला वाटतं की इतकं सगळं फक्त साम्राज्य विस्तारासाठी आणि माझ्या जिद्दीसाठी होतं, म्हणून तिथलं ते कलिंगच्या मैदानावरून तो माती हातात धरतो आणि यापुढे मी युद्ध करणार नाही असं शपथ घेतो. ह्या युद्धानंतर मात्र सम्राट अशोक काय करतात, बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. बौद्ध धर्म स्वतः स्वीकारतात आणि इतरांनाही समजावून सांगतात. फक्त भारतातच त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार न करता त्यांनी कुठं श्रीलंकेमध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रसार करतात. तिथं त्यांचा पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा हिला सुद्धा त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवत होते. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार भारत सोडून भारताबाहेर चीन म्हणा किंवा श्रीलंका म्हणा इथे सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. मग चीनमध्ये बौद्ध धर्माच्या मूर्ती वगैरे आपल्याला जास्त दिसून येतात भारत पेक्षा. कशामुळे तर चीनचे प्रवासी होते त्यावेळेला फहियान होते, ह्युएन त्सांग होता, इत्सिंग हे 3 चीनी प्रवासी होते. त्यांनी भारताला त्यावेळेला अनेक राजकर्त्यांच्या काळात भेटीला आले. त्यावेळेस त्यांनी चीनचे लोक येऊन त्यांनी काय केले, बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि नंतर त्यांचं बौद्ध धर्माच्या ग्रंथाचं चीनी भाषेमध्ये भाषांतर केलेले आहे.
अशा प्रकारे बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झालेला आहे, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची पद्धत सुरू झाली। इंडोनेशियातील बोरोबुद्दूर येथील स्तूप हा जगातील काय आहे सर्वात मोठा स्तूप असून तो इसवी सनाच्या 8व्या आणि 9व्या शतकात बांधला गेलेला आहे। इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुद्दूर हा जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेला आहे। इथं तुम्हाला बोरोबुद्दूर स्तूप दिसतोय, मोठा स्तूप आहे, इथं चौकोन आहे, खूप काही त्या चौकोनामध्ये प्रत्येकाकडे काय आपल्याला दिसतात, प्रत्येक म्हणजे एकमेका पोलीसारखे असते, त्याच्यामध्ये आपल्याला गौतम बुद्धाच्या मूर्ती पाहावयास मिळतात। पुढचं आहे भारतीय मूर्ती विज्ञान, या विषयाविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आलेली आहे। अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सन पूर्वी 2ऱ्या शतकात काय झालेलं आहे, ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पशैली कलाशैली उदयास आलेली असून इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयास आलेली आपल्याला दिसून येतात। गांधार चित्रशैली, गांधार म्हणजे अफगाणिस्तानचं चित्रशैलीला म्हटलं जातं, त्यानंतर मथुरा चित्रशैली ही कुशाणाच्या काळात उदयास आलेली आहे। या शैलीनं काय झालं, भारतीय मूर्ती विज्ञानाचा काय झालेला आहे पाया घातला गेला। देव प्रतिमांचा उपयोग करण्यासाठी करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते। मग देवांची प्रतिमा असते, हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीमध्ये देव म्हणजे नेमकं काय होते ते निसर्गाच्या स्वरूपात पाहिले जायचे। नंतरच्या काळात काय झालं, त्यांना मूर्तीच्या स्वरूपात पाहू लागलं। बौद्ध धर्मामध्ये सुद्धा त्यांना मूर्तीच्या स्वरूपात पूजन करण्याचं गौतम बुद्धाचं सुद्धा मूर्तीच्या स्वरूपात त्याला स्थान देण्यात आलं। हीनयान आणि महायान असं म्हटलं जातं त्यालाच, म्हणजे हीनयान म्हणजे ते निसर्गाच्या स्वरूपात त्याची पूजा केलं जातं, महायान म्हणजे ते मूर्तीच्या स्वरूपात त्यांची पूजा केलं जातं। अशा प्रकारे या शैलीनं भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला जाऊन देवप्रतिमाचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम आपल्याला पाहण्यास मिळते। गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झालेले आहे। इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात काशमूर्ती बनवण्याची कला सुद्धा विकसित झाली। त्यामध्ये शिवपार्वती म्हणा, नटराज म्हणा, विष्णू लक्ष्मी म्हणा यासारख्या देवतांच्या मूर्ती हे काय झालेल्या बनवल्या जाऊ लागलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला नटराजांची मूर्ती इथे चित्रामध्ये पाहावयास मिळतो, हे तुम्ही छायाचित्रामध्ये पाहून निरीक्षण करू शकता। म्हणजे प्रथमतः कुशाण राजांच्या काळात काय झालेलं होतं, नाण्यांवर प्रथम मूर्ती पाडण्यास त्यांनी सुरुवात केलेली दिसून येते। पुढचा आहे स्थापत्य आणि शिल्पकला, या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत। कोरीव लेण्याची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झालेली आहे। तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते। म्हणजे प्रवेशद्वारे, आतील खांब म्हणा, मोठी शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात। भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमधून आजही काही प्रमाणात टिकून आहे। मग महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1883 मध्ये जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यालाच वर्ल्ड हेरिटेज म्हटलं जातं। युनेस्कोनं जगातील असे अनेक प्रमुख स्थळ आहेत की त्याचं संरक्षण आणि जतन करण्यासाठी त्यांना जागतिक वारसाचा दर्जा म्हणून दिलेला आहे। तर अजिंठा लेण्या आहे 19वे अजिंठा आणि वेल्लोरा येथे, म्हणजे अजिंठा आणि वेल्लोरा येथे अनेक राजघराण्यांनी लेणी खोदलेल्या आहेत। त्यामध्ये राष्ट्रकूटांचे 4 लेणे आहेत, परत कुठले आहेत यादव काळातील आहेत, सम्राट अशोकाच्या काळातील आहेत। अशा प्रकारे हे 29 लेणे असून त्यामध्ये 19वे प्रवेशद्वार हे अजिंठा लेण्यांनी खोदलेले आहे। येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे। मग भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 14 शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात सुरू झाला। मग मंदिर स्थापत्याची सुरुवात कोणाच्या काळात झाला, गुप्तांच्या काळात झाला। गुप्तांच्या काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेर 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते। म्हणजे गुप्तांचं काळ म्हणजे गुप्तांचं एखाद्या राजाचं नाव तुम्ही सांगू शकता, समुद्रगुप्त आहे, चंद्रगुप्त आहे, विक्रमादित्य आहे, हे गुप्त साम्राज्याच्या विषयी आपण माहिती करतो। कुमारगुप्त आहे, त्यांच्या काळात काय झालेलं होतं, नालंदा विद्यापीठाची प्राचीन भारतामध्ये काही विद्यापीठा होती, विक्रमशिला विद्यापीठ होतं। प्राचीन भारतामध्ये सुद्धा विद्यापीठांमध्ये परकीय लोक इथे शिक्षणासाठी येत होते। नालंदा विद्यापीठ होतं, तक्षशिला विद्यापीठ होतं, यासारखे विद्यापीठ सुद्धा स्थापन झालेले आहेत। त्यामध्ये
गुप्तांच्या काळात कुठल्या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे? कुमारगुप्ताच्या काळात नालंदा विद्यापीठाची स्थापना झालेली असून गुप्तांच्या काळात मूर्तीमध्ये किंवा मंदिरांमध्ये विकास झालेला आहे. त्यामध्ये गाभारा आणि त्यावरील 4 स्तंभ असलेले ओसरी एवढेच हे मंदिराचं काय आहे? स्वरूप आहे. बघा, नागर शैलीचं शिखर इथं दाखवलेले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्णपणे विकसित झालेलं असून हे वेरूळ येथील कैलास मंदिराचं भव्य रचनाचं सहज लक्षात येतं. मग मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली इथं काय झालेल्या आहेत? विकसित झालेल्या आहेत. मग शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड अशा 2 शैली प्रमुख मानले जातात. इथं नागर शैलीचं चित्र आहे, हे तुम्ही पाहू शकता. ज्यांच्याजवळ पुस्तक नाही त्यांनी इथं निरीक्षण करू शकता. बघा, त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 शैली हे प्रमुख मानल्या जातात. या दोघांमध्ये विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असं म्हटलं जातं. मग मध्य प्रदेश म्हणा, महाराष्ट्रात आढळणारी भूमीज मंदिर शैली म्हणा आणि नागर मंदिर शैली म्हणा यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने काय आढळतं? साम्य आढळते. भूमी शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेले आहेत. इथं द्रविड शैलीचं गोपूर आहे, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे भारतामध्ये दक्षिण भारत सुद्धा मंदिराच्या मध्ये खूप प्रगत झालेले आहे. दक्षिण भारतातील मंदिराचं तुम्ही काही उदाहरण देऊ शकता. आता काय आहे? हरनाड अन्नपूर्णेश्वरी आहे, कोल्लूर मूकांबिका आहे, मीनाक्षी आहे, मधुरा आहे, मीनाक्षी म्हटलं जातं. परत उळवी, गोकर्ण, धर्मस्थळ. इथे काय आहे? मंदिरामध्ये दक्षिण भारतातील मंदिर हे काय आहे? उंच असून ते शिखर आहेत, त्याला हे आपण पाहू शकतो. बघा, गोंदेश्वर मंदिर त्याला काय म्हणतात? शिन्नर. हे अधिक माहितीसाठी आपण माहिती पाहणार आहोत. फक्त मी हे तुम्हाला वाचून दाखवते, लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्रातील 12व्या आणि 13व्या शतकातील मंदिरांना काय म्हटलं जातं? हेमाडपंथी मंदिर म्हटलं जातं. जिथं नागपूर एक गाव आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये, तिथं मल्लिकार्जुन मंदिर आहे. पूर्वीच्या सातवीच्या इतिहासामध्ये सिलेबसमध्ये त्या मंदिराचा उल्लेख होता. ते मंदिर पण कशा स्वरूपाचं आहे? हेमाडपंथी मंदिर आहे. इथं पण गोंदेश्वर मंदिर सिन्नर येथील हेमाडपंथी मंदिराचा तिथं उल्लेख केलेला आहे. त्यानंतर तारकाकृती मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये ती विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यातील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहावयास आपल्याला मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या कोबणी आणि कुसू यांच्या आधारे ही भिंत उभारली जात असे. म्हणजे त्या काळचे आताचे मंदिराचं बांधकाम किंवा कुठल्या तरी वास्तूचं बांधकाम आपण सिमेंट न वापरतो, त्यावेळेला चुना सुद्धा वापरलेला नसून ते कशा प्रकारचे वापरायचे? सांधण्यासाठी चुना वापरलेला नसून दगडांमध्ये एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशा कातलेल्या कोबणी आणि कुसू यांच्या आधाराने त्या काळची भिंत ही उभारली जायची. मग मुंबईजवळील अंबरनाथ म्हणा, येथील आंबरेश्वर, नाशिकजवळील सिन्नर आणि गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा, नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराचं काय आहे? उत्तम अशी उदाहरणे आहेत. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिर आपणास पाहावयास मिळतो. बघा, गोंदेश्वर मंदिर सिन्नर येथील हेमाडपंथी मंदिर आहे. हे ज्याच्याजवळ पुस्तकं नाही त्यांनी पाहू शकता. हेमाडपंथी मंदिराचं हे स्वरूप आहे. बघा, मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्ताच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आलेले आहेत. बघा, त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य हे काय झालेलं आहे? विकसित झालेलं आहे. शांत वसा. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तेच्या आश्रयाखाली पर्शियन म्हणा, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आलेले असून त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य हे काय झालेले आहे? विकसित झालेलं आहे. अनेक दिव्य वस्तूची निर्मिती केली गेलेली असून दिल्ली जवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहाल आणि विजापूर येथील गोल घुमट या वस्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. बरोबर आहे की नाही? दिल्लीतील कुतुब मिनार हे महत्वाचं आहे. आग्रातील ताजमहाल हे सुद्धा काय आहे? 8 आश्चर्यांपैकी एक आहे. आणि आपलं विजापूरचं गोल घुमट सुद्धा हे मुस्लिमांचं स्थापत्य शैली असून ते जगप्रसिद्ध आहे. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12व्या शतकात त्यांनी काय केलेले आहे? त्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ केला आणि अल्तमशने 13व्या शतकात कुतुब मिनारचे 4 मजल्याचे बांधकाम केले. म्हणजे कुतुब मिनारचं बांधकाम कोणी सुरू केलं? कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केलं आणि त्याचं बांधकाम पूर्ण कोणाच्या काळात झालेलं आहे? तर अल्तमश यांच्या काळात झालेलं आहे. फिरोज तुघलक यांच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचं काम काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. कुतुब मिनार
जगातील सर्वात उंच मिनार आहे. त्यांची उंची 73 मीटर 240 फूट असून ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून ह्याचं सुद्धा काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. तर कुतुब मिनार तुम्ही पाहू शकता बघा. कुतुब मिनारचं बांधकाम कोणी सुरू केलेलं होतं? ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केलेलं होतं. त्यांचे 4 पाय म्हणजे परत त्यांचं बांधकामाला कोणी हातभार लावलं? अल्तमश यांनी लावलं. नंतर कोणाच्या काळात ते पूर्ण झालं? फिरोज तुगलक यांच्या कारकिर्दीत हे कुतुब मिनारचं बांधकाम काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. नंतरचं बघा, मुघल सम्राट शहाजहान हा कोण होता? औरंगजेबाचा वडील, बरोबर आहे. आणि परत कोण होता? हा ताजमहाल बांधलेला. शहाजहान यांच्याच कारकिर्दीत ताजमहालचं बांधकाम झालेलं होतं. याने त्याची बेगम मुमताज महाल हिच्या स्मरणात ताजमहाल तो बांधलेला होता. ताजमहाल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेले आहे. इथे तुम्ही ताजमहाल पाहू शकता. यमुना नदीच्या काठी आग्रा शहरामध्ये ताजमहालाचं काय झालेलं आहे, बांधकाम पूर्ण झालेलं आहे. बघा, शहाजहानच्या काळात हे बांधकाम पूर्ण झालेलं असून मुस्लिम स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण असून जगातील 8 आश्चर्यांपैकी हा एक शेवटचं आश्चर्य आहे. ह्याला पण जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेला आहे. मग इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेले बिजापूरचा गोल घुमट हा अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिल शहा यांची ही कबर आहे. मोहम्मद आदिल शहा यांची कबर हे तुम्हाला रिकाम्या जागासाठी पडू शकतो. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र काय येतो, ऐकू येतो. कोणीतरी गोल घुमटला गेलेला असाल, हा, ते गोल सज्जामध्ये जर कुजबुजतो की 7 वेळेचं प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतं. अशा प्रकारे जोरात टाळी वाजवलं तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा आपल्याला काय होतो, घुमतो. अशा प्रकारे गोल घुमटाचं बांधकाम छान बघा. सगळ्यांनी गोल घुमटाचं बांधकाम पाहू शकता. हे बघा, हे पॉइंट होईपर्यंत 5-6 ओळा आहे तेवढं संपवते. शांत